नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दिगंबरराव शिंपरकर यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला। या आनंदाच्या क्षणाचे औचित्य साधत त्यांनी समाजाला वेगळा आणि सकारात्मक संदेश देणारा उपक्रम राबविला। क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद शाळा आंबेगाव येथे साजरी करण्यात आली। यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांना प्रत्येक घरी जाऊन मिठाई वाटप करण्यात आली। मुलगी ही दोन्ही घरांना उजाळा देणारी असते। मुलींना प्रत्येक घरात सन्मान व आदर मिळालाच पाहिजे असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला। आजही अनेक ठिकाणी मुलींच्या जन्मामुळे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, मात्र शिंपरकर कुटुंबाने हा आगळावेगळा उपक्रम राबवित समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले। सर, आज गावामध्ये आणि शाळेमध्ये जिलेबी वाटप केली, काय हे होता आनंद? आमच्या कुटुंबामध्ये माझे छोटा बंधू गंगाधर शिंपरकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले। आपल्या शिक्षणाची जी मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, शिक्षणाची क्रांती केली, त्या सावित्रीबाई क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि आज त्यांचा जे शिक्षक क्रांती दिन आहे त्यानिमित्तानं आणि मुलीच्या जन्माच्या औचित्य साधून आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये आणि शाळेतील लहान मुलांना, काही सावित्रींना मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे। काय प्रेरणा देणार महिला जन्मास आल्याने घरी मुलगी येणाऱ्या पिढीला? ही दोन्ही घरी उज्ज्वल करते, दोन्ही घरात उजेड करते। तर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीनं क्रांती घडविली आणि आज अख्ख्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि भविष्यात आपण मुलींसाठी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि मुलींसाठी एक चांगलं कार्य केलं पाहिजे।